नमस्कार मित्रांनो, आज आमच्या इथे प्रकाश गाडेकर यांचा निरोप समारंभ आहे. तो आम्ही आमच्या 10व्या माळावरती कॅन्टीनमध्ये तो साजरा करणार आहोत. आता माझ्यासोबत आहे संजय हायकर. हाय. आणि वरती सगळे बाकीचे मंडळी गेले आहे. चला तर मग आपण जाऊया तिकडे. सचिन विचारत आहेस काय? भाषण करू काय? हा, अरे वा, उत्सव मूर्ती यांचे आगमन झालेले आहे. चला आणि या साईडले या साईडले आपले सर्वांचे लाडके प्रकाश गाडेकर यांनी या एंजल कंपनीमध्ये 28 वर्ष काम केलं व त्यांचा आज सेवानिवृत्त आहे. आपण तो साजरा करणार आहोत. त्या ठिकाणी आपले जमले आहेत, तसेच आपले ज्येष्ठ आनंद गावडे आहेत, त्याचबरोबर आपले पारकर मामा आहेत, या साईडला संजय जोशी आहेत, यांनी पण 20 वर्ष या ठिकाणी कंपनीमध्ये कामं केली आहे. तर आपण एक छोटासा सत्कार आपल्या गाडेकरांचा करणार आहोत. चला तर मग आपण ते करूया. की त्यांचं शाळाने श्रीफळ देऊन छोटासा सत्कार करायचा आहे. मला फोटो पाठवा, म्हणजे काय ग्रुपमध्ये माझ्या हात करतो की गाडेकर यांच्याबद्दल त्यांनी 2 शब्द बोलावे. शूट घे, बसून बोला, उभा राहून बोला, कसे बोलायचे बोला. गाडेकर हे आमच्यामध्ये 28 वर्ष या कंपनीत काम केलं आणि आमच्याबरोबर आम्हाला पण त्यांचा आधार होता. प्रत्येक वेळी ते आम्हाला कशाही परिस्थितीत ते काही असू दे मदत करायचे आणि समजून सांगायचे की असं नाही, असं हाय बाबा, असं बोलायचे. पण नेहमी सांगणारे माणूस आज आपल्यातून निवृत्त होत आहे आपल्या ह्या कंपनीतून. तेव्हा आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे वाईट वाटतं की हे जाऊ नये, अजून पण त्यांनी 1-2 वर्ष इथे काम करावं अशी आमची इच्छा आहे. संजय गावडे बोला त्या कंपनीचे एंजल वन या कंपनीचे ज्येष्ठ प्रकाश गाडीगावकर यांनी आज 28 वर्ष एंजलमध्ये काम केलेलं आहे. आम्ही हे एक दोस्त असून एंजल आपले चर्चगेट हाऊसमध्ये पहिल्यापासून 28 वर्ष, माझ्यापेक्षा जरा जास्त वर्ष झाली असून यांनी हे जे प्रामाणिकपणे या एंजल वनमध्ये काम केलं याचं मला फार कौतुक वाटतं. आणि आम्ही सुद्धा आता त्यांच्यासोबत आता 20 वर्ष झालेली आहोत आणि पण त्या पद्धतीने ते कामं करत आहोत. पण आता ते यातून निवृत्त होत आहेत. त्याच्यामुळे इथे ते थोडे दिवस थांबले असते आणखी तर आम्हाला पण चांगला प्रतिसाद मिळाला असता, मार्गदर्शन मिळालं असतं. फार म्हणतो त्यांनी निवृत्ती स्वीकारली आहे, त्याचा स्वीकार करावा. इथे मी सांगतो. फटफट घे लवकर. तू काढलंच, हे काढून ठेवलंय. अरे वेळ त्यांच्या समोरच करायला. इथेच ठेवलं. सुंदर असं व्यक्तिमत्व होतं. आज पहिला एकाच ऑर्गनायझेशनमध्ये काम करणं म्हणजे ही साधी सोपी गोष्ट नाही. कारण 28 वर्ष एका ऑर्गनायझेशनमध्ये काम करणं म्हणजे त्यातला तो खडतर प्रवास आज त्यांनी कसा सांभाळला, त्याच्यामध्ये येणारे अडथळे आणि जे काय त्यांच्यावरती जो प्रेशर होता, जे काय कामाचा बर्डन होता, जो त्यांनी जसा हँडल केला किंवा 28 वर्ष एका ऑर्गनायझेशनमध्ये काम करून त्यांनी जे हाताळलेले आहेत काही गोष्टी, त्यांचा विचार करणं किंवा आणखीन काही गोष्टींचे जे मूल्यांकन करणं एक फार कठीण गोष्ट आहे आणि त्याची आम्हाला फार जाणीव आहे. आणि आज त्यांचं हे निवृत्ती करण्याचा जो हे आपण कार्यक्रम ठेवलेला आहे तर त्याचं फार आम्हाला अतिशय म्हणजे दुःख वाटतंय की आम्ही सुंदर असं खास एकदम खूपच चांगलं असं व्यक्तिमत्व हरवतोय. तर तसेच आम्ही त्यांच्या संपर्कातही राहू, काही वेगळं काहीच नाही. जरी आम्ही त्या ऑर्गनायझेशनच्या बाहेर किंवा काही असेल तरी आम्ही त्यांच्या संपर्कामध्ये राहू, काही हरकत नाही. पण
या ऑर्गनायझेशन एंजल या ऑर्गनायझेशनमध्ये काम करून ते आमच्यापासून वेगळे राहतात किंवा आम्हाला सोबत असल्यावरती जे आम्हाला सजेशन करतात किंवा काही अडथळा आतात किंवा आम्ही 2 शब्द हो प्रकाश साहेब हे कसं करायचं काय करायचं हे कधी न खटकता न विचार करता आम्ही त्यांच्याकडे जातो त्यांचं ते कधी नाही बोलत नाही हां अरे सचिन असं करून हे केलं तुझं असं हे केलं नाही असं हे एकदम निर्मळ मनाने सांगणारे असे खास व्यक्तिमत्व असं जे आमच्या नाव निवृत्त होत आहे ठीक आहे त्याच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडे आम्ही शुभेच्छा आपल्या यांच्यावर करून प्रकाश घाडेवकर हे आज वयाच्या 98 वर्षी रिटायरमेंट होत आहेत तर त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा मी व्यक्त करतो आणि मी स्वामींचरणी प्रार्थना करतो की त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे प्रकाश घाडेवकर स्वभाव कसा आहे म्हणजे कधी आपल्याशी सिनियर होते ते पण कधी त्यांनी आपली वागणूक आम्हाला दिली नाही की मी सिनियर आहे तुम्ही ज्युनियर आहे कधी कोणत्या गोष्टीला आम्हाला समजून सांगायचे कधी काय वेळ लागली तर ती मदत करायची आणि कोणत्याही कार्यक्रमामध्ये ते प्रोत्साहन द्यायचे आम्हाला की तुम्ही करा मी तुमच्या सोबत आहे आज अत्यंत म्हणजे असं वाईट पण वाटतंय आणि आनंद पण होतोय आम्हाला की आपल्यात म्हणजे सवय होती रोज गाडीवकर आले की नाही गाडीवकरांना घेऊन जेवायला चला मग ते आल्याशिवाय आम्हाला मग वेळ जायला नाही गाडीवकर कधी गेलो तर तुझी बोलायचे पण नाही तर पुन्हा एकदा त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो मी आता बोलायला गेलं तर मी 1-2 तास पण बोलू शकतो पण तेवढा मी बोलणार नाही कारण आपला दुसरे पण एक प्रोग्राम चालू आहे तिकडे प्रथम मी आलेल्या सर्व एंजलच्या कामगारांचे मी गाडीवकर परिवाराच्या वतीने मी स्वागत करतो माझ्या कंपनीमध्ये शॉर्टकटमध्ये तुम्हाला मी सांगतो 1/9/96 ते 28/8/2024 या कालावधीमध्ये मी एंजलमध्ये नोकरी केली खडकरचा प्रवास होता सचिन पालांडेंनी बोलले मगाशी हे सगळा मला ॲक्च्युली मन भरून येतं खडतर प्रवास होता आणि आयुष्य माझं जवळजवळ आहे ना म्हणजे 28 वर्षामध्ये जवळजवळ मी 15 वर्ष तर मला टॉर्चरच करत होते कंपनीमध्ये मला तो आशीर्वाद होता ना म्हणून मी कोणाला घाबरायचो नाही आणि करोनासारखं म्हणजे आजारच बोला ना करोनासारखी एक भीती होती त्याच्यामध्ये हे सगळे म्हणजे समजा गाडी वगैरेला समजा पॉझिटिव्ह आले तर ते यायला पूर्ण आणि मला खरोखर मी सांगतो ना आज मी HR मधून फिरलो आहे सगळं जेव्हा आम्ही काय बोलले जे आहे तुला त्याच्यामध्ये समाधान राहायचं तसं मी आहे मी आहे त्याच्या समाधान तुमच्यासारखे चांगले मित्र भेटले चांगले बरोबर आहे आणि आज हे तुम्ही जो सत्कार केला ना मी कसं कैलाश आहे त्यानंतर सुरेंद्र आहे त्यानंतर प्रकाश आहे अंकुश आहे कैफ आहे मदन आहे अक्षय विजय अनिकेत हे साहेब आपले त्यानंतर वसंत नंतर अमित माळी वसंत आणि महेश त्यानंतर सचिन आणि मामा खरोखरच मामा चांगले भेटले मी मामांना ही माऊली आहे सगळ्यांची मी मामांना पण विचारलं नाही तुमचं वय किती झालं का दळवी म्हणून माझे खास गॉडफादर होते आज आमचे ते गॉडफादर निघून गेले कोणावरती काय आलं कधी काय जरूर मला कधी फोन करा कधी फोन करा मला काही अडचण काय आले तर असं काही नाही की मी घेत नाही गेलो म्हणून असं काही नाही कधी वेळ पडलं तर मला कधी हाय बाय माझा नंबर तर तुमच्याकडे नंबर तर आहेच माझा हां आणि तुम्ही एवढं केल्याबद्दल मी सर्वांचा आणि तुम्ही आजपर्यंत जसे आमच्या पाठीशी राहिले तसेच पुढे कायम पाठीशी राहा तुम्ही जरी आला फिरायला किंवा कोणाला भेटायला आणि तुमचं जे राहिलेलं म्हणजे स्वप्न होतं की आपण एकदा पिकनिकला जाऊ ते आपण नक्की एक दिवशी पूर्ण करणार आणि आपण जाणार जरूर जरूर तुम्ही कधी पण पिकनिकला बोलवा मी जरूर सगळे जाणार